हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सायंकाळच्या वेळेला मी थोडीशी फ्रीजची साफसफाई करायला घेतली आहे. कारण आज आहे आठवडी बाजार आणि आठवडी बाजाराच्या दिवशी फ्रीज थोडासा स्वच्छ करून घेतला तर भाजीचं वगैरे ठेवायला बरं पडतं. आणि बऱ्याच दिवसाचा फ्रीजसुद्धा स्वच्छ केलेला नव्हता, कारण सध्या बघा गणपतीचेच वगैरे दिवस होते आणि या दिवसामध्ये ना म्हणजे एक्स्ट्राचं कुठलंही काम काढायचं म्हटलं तर ते ना खूप असं वेळखाऊ वाटतं. तर त्यामुळे या दिवसांमध्ये एक्स्ट्राचं काहीही काम मी काढलेलं नाही. पूजापातींशी रिलेटेड जे कामं असतात तर तेच असे दिवसभर चालायचे आणि जे जे बेसिक कामं असतात तर तेच चालायचे. त्यामुळे मग एक्स्ट्राचे काहीही कामं मी या दिवसांमध्ये काढलेले नव्हते. तर फ्रीज ना थोडासा खराब झालेला होता, तर फ्रीज स्वच्छ करायचा होता. पण त्याआधी ना फ्रीजमध्ये साईचं जे भांडं आहे तर ते ना खूप असं भरलं होतं. साईची भांडं म्हणजे साईचं जे भांडं आहे तर ते सुद्धा खाली करायला, तूप बनवायला वेळ काही मिळाला नव्हता. तर म्हणून मग फ्रीज स्वच्छ करायच्या आधी साईचं जे भांडं आहे तर विचार केला ते खाली करून घ्यायचं. म्हणजे त्याचाही बघा फ्रीजमध्ये ना एक पसाराच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तूप आहे तर ते आपण खाण्यासाठी वापरतो. तर त्यामुळे मग खूप दिवसाचं हे तूप म्हणजे जी साय आहे तर ती आपण फ्रीजमध्ये जमा होऊ देऊ शकत नाही, कारण त्याला ना स्मेलही लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप खूप दिवसाचं जर आपण हे ठेवलं तर ते बघा खाण्यासाठी योग्य नसतं. तर म्हणून मग एक वेळ राहताच ना हे जे साईचं भांडं आहे तर ते मी खाली करून घेते. यावेळेला थोडासा उशीर झाला. तर तूप बनवण्यासाठी मी मिक्सरचाच वापर करते. बरेच लोक बघा हाताने रवीने घुसळतात, पण मी ना मिक्सरच्याच भांड्यामध्ये तूप काढून घेते. कारण अगदी सोपं पडतं ते, खूप वेळही लागत नाही आणि हात वगैरेही अजिबात खराब होत नाही. तर त्यामुळे तूप काढण्यासाठी मला तरी ना मिक्सरचाच वापर जो आहे तर तो बेस्ट वाटतो. अशा प्रकारे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडीशी जी साय आहे तर ती टाकते, त्यामध्ये पाणी घालते आणि छान असं गरगर मिक्सरला फिरवून घेते आणि अगदी झटकेपट अशी ही जी लोणी आहे तर ती बनून तयार होते. तूप कढवायच्या आधी ना लोणी थोडीशी मी धुवून घेते. 3-4 पाण्याने धुवून घेतले की पाणी ना अगदी स्वच्छ निघतं. म्हणजे तूप बनल्याच्या नंतर ना त्यामध्ये ना तुपाला स्मेल येत नाही आणि तूपसुद्धा अगदी छान असं पिवळ्या रंगाचं म्हणजे तूप निघतं. तर त्यामुळे ना आधी ती जी मलाई आहे तर ती मी धुवून घेते. तूप कढवायला ठेवलं आणि त्यानंतर मग फ्रीजचे जे भांडे होते, फारसे तर नाही, पूर्ण एकदम डीप क्लिनिंग नाही काढली, पण जे जे मेन फ्रीजचे भांडे आहेत तर ते मी स्वच्छ करायला घेतले. कारण बघा जर जास्त दिवस झाले फ्रीज स्वच्छ केलेला ना तर त्यावर ना कधी कशाचे असे डागं पडतात आणि फ्रीजमध्ये ना स्मेलसुद्धा येतो. तर म्हणून मग ना आठवडा 15 दिवसातून अशा प्रकारे एकदा फ्रीज ना स्वच्छ करून घेतला तर फ्रीजही फ्रेश राहतो आणि त्यामधून स्मेल येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे होम अप्लायन्सेस आहेत त्यांची जर वेळच्या वेळी आपण साफसफाई केली, वेळच्या वेळी जर सर्व्हिसिंग केली तर ते जी वस्तू आहे तर ती आपल्यासोबत ना बऱ्याच काळ चालते, म्हणजे लवकर खराब होत नाही. तर त्यामुळे घरच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची साफसफाई ही खूप गरजेची असते. वेळोवेळी त्यांना स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असतं. फ्रीजची साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर आधी ना दिवावात करून घेतली, कारण मार्केटला जायचं आहे, आठवडी बाजाराला जायचं आहे आणि इथला जो आठवडी बाजार आहे तर तो थोडासा ना उशिराच भरतो, म्हणजे 6-6:30च्या नंतरच, म्हणजे याच दरम्यानला भरतो. तर त्यामुळे ना आधी ना सगळी दिवावात करून घेते आणि त्यानंतर मग मार्केटला जाते. मार्केटवरून आलेली आहे आणि इथे बाहेरच भाजीच्या ज्या पिशव्या आहेत तर त्या ठेवल्या. तर मिस्टरसुद्धा तेवढ्यातच आलेले होते. तर त्यांनी बघा जे काही तोडण्याचं वगैरे म्हणजे शेंगा वगैरे असतात तर सासूबाई आणि त्यांनी मिळून ते तोडून दिलं आणि मी घेतलं माझं किचनचं जे काम आहे तर ते आवरसावर करायला. कारण बघा आठवडी बाजार ज्या दिवशी असतो किंवा ज्या दिवशी आपण मार्केटला जातो तर तिथेच ना ऑलरेडी खूप असा उशीर होऊन जातो आणि मग घरचं स्वयंपाक पाणी फ्रीज वगैरे जमवायचा असतो तर त्यामध्ये ना खूप उशीर होतो. तर त्यामुळे मग भाजीचं वगैरे तोडताड करायचं असेल तर ते मी सासूबाईंकडे देऊन देते. कधी मिस्टरसुद्धा मदत करतात. तूपसुद्धा कळत आलेलं, म्हणजे जवळपास बऱ्यापैकी तूप शिजलेलं होतं. आणि त्यानंतर मी घेतला आहे स्वयंपाक बनवायला. तर आज स्वयंपाकामध्ये बघा
काकडीचे जे थालीपीठ असतात तर ते बनवणार आहे. आत्ताच काही दिवसाच्या आधी गणपतीचं जेवण झालं, त्यावेळेला आई, बाबा, भाऊ, वहिनी आलेले. तर आईने बघा येताना म्हणजे घरी शेतामध्ये आमच्या काकड्या लागल्या होत्या, तर त्याच काकड्या आईने आणल्या होत्या, तर त्याच काकड्या ठेवलेल्या होत्या, तर त्यांचेच आज मी थालीपीठ बनवणार आहे. थालीपीठ बनवण्यासाठी काकड्या छान किसून घेतल्या. त्यामध्ये तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन, थोडासा रवा, अजवाईन, तीळ आणि मिरची, जिरं आणि सांबार आणि थोड्याशा लसणच्या किरल्या यांची ना मी एक पेस्ट बनवून घेतली आणि ती पेस्ट जी आहे तर ती या सामग्रीमध्ये घातली, म्हणजे काकडीच्या किसामध्ये घातली आणि सगळं असं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं चिमूटभर हळद घातला आणि हिरवा सांबार बारीक बारीक चिरून घातला आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. तर बघा ह्या ज्या रेसिपी आहेत तर ह्या ना सीझनल असतात, म्हणजे असं काही नाही 12ही महिने आपण या रेसिपी खाऊ शकतो. 12ही महिने काकड्या मिळतात, पण बघा घरच्या शेतातल्या ज्या काकड्या असतात तर त्या याच सीझनला निघतात. तर त्यामुळे मग म्हणजे असं काही नाही नेहमीच असे काकडीचे थालीपीठ बनतात, पण घरून आल्या होत्या ह्या काकड्या, तर त्यामुळे मग म्हटलं की यांनासुद्धा बनवून घ्यायचं. नाहीतर मग बघा त्यांना तशाच पिकतात आणि पिकलेल्या ज्या काकड्या आहेत तर त्यांची थालीपीठ ना चांगले लागत नाही. तर त्यामुळे मग थालीपीठसुद्धा इथे मी बनवायला घेतले. थालीपीठ बनवण्यासाठी 2 तव्यांचा मी वापर करते, म्हणजे बघा 2 तव्यांवरनं अगदी झटकेफट असे थालीपीठ बनवून तयार होते. पण हा जो मी दुसरा तवा ठेवलेला आहे तर तो ना थोडासा त्यावर थालीपीठ जो आहे तर तो चिकटलेला, म्हणजे काढायसाठी ना थोडासा त्रास जात होता. एक विचार केला की नॉनस्टिक आहे तर झटकेफट बनेल म्हणून, पण त्यांनी थोडासा प्रॉब्लेम केला, तर त्यामुळे मग समोर जे आहे तर तो तवा मी चेंज केला. लोखंडी जो तवा असतो तर तो तवा ठेवला. तर बघा अशा प्रकारे एका तव्यावर ना खालची बाजू शेकून घ्यायची आणि नंतर मग दुसऱ्या तव्यावर त्याची वरची जी बाजू आहे तर ती शेकून घ्यायची. तर अशा प्रकारे ना अगदी झटकेफट असे थालीपीठ बनतात. त्यांच्यासोबत खाण्यासाठी मी छान ना कच्ची टमाटर, मिरची, जिरा आणि लसूण किरल्या, तर यांची चटणी बनवली आणि खूप छान लागते ही चटणी. तर मस्त छान असे थालीपीठसुद्धा खाऊन झालेले आहेत. त्यानंतर सगळा जो फ्रीज आहे तर तो सुद्धा जमवून घेतला, कारण हे जर आता केलं नाही तर दुसऱ्या दिवशीपर्यंत मग ना सगळं भाजीचं ना सुकून जातं आणि खराब व्हायला लागतं. तर त्यामुळे मग वेळच्या वेळीचे जमवून घेतलेलं बरं असतं. सगळा फ्रीज असा छान ऑर्गनाईज झाला आहे. तूपसुद्धा गाळून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी मग तूपसुद्धा पुन्हा आणखी जमतं आणि त्याला पुन्हा गरम करावं लागतं. मार्केटमध्ये गेलेली असताना बघा आज ना इतकी छान लॉटरी लागली, म्हणजेच बघा 10-10 रुपयाला ना हे कप तिथे ना एका दुकानामध्ये विकत होते. तर तिथून मी ना हे असे कप आणले. लहान जे कप आहे ते चहा पिण्यासाठी आणि हे जे मोठे कप आहेत तर ते झाडं ठेवण्यासाठी म्हणून मी आणले आणि हे मोठे कपसुद्धा 10-10 रुपयालाच मिळाले आणि इतके सुंदर आणि इतके छान आहेत. बघा यामध्ये ना छोटे छोटे पॉट मी ठेवलेले आणि इतके सुंदर दिसतात ते कप. तर अशा प्रकारे बघा आज ना छान मार्केटमध्ये लॉटरी लागली. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, सर्वांना धन्यवाद. हर हर महादेव.